महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत मराठा समाज आणि आंबेडकरी समाज कधीच एकत्रित आला नाही। हे आपला इतिहास या साक्षी आहे गोष्टीला। कारण हे मराठा समाज आणि एसटी समाज यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे ती दरी आत्ताची नाही, खूप पूर्वीपासून चाललेली आहे। आणि ही दरी मराठा वर्सेस आंबेडकरी समाज ही दरी वाढवायचीच कामं हे राजकारण्याने केली आहे। बघा, ग्राउंड पातळीवरती गावामध्ये हा भेदभाव असेल, मतभेद असेल, अजिबात पाहावयास मिळत नाही। पण ह्या गोष्टी इलेक्शनच्या पुढे पुढे खूप बघायला मिळतात। आणि यावेळेसचं जे वातावरण आहे महाराष्ट्रामधील निवडणुकांचं, लोकसभेचं, त्या वातावरणामध्ये आणि त्या ग्राउंड रिपोर्टला आपल्याला ह्या गोष्टी कळतात की यावर्षी लोकसभा महाराष्ट्र 48 जागेवरची ग्राउंड रिपोर्टिंग काय आहे, ग्राउंड सर्वे काय आहे, आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा समाज मराठा आणि आंबेडकरी समाज यामध्ये सध्या चाललेला समन्वय आपण याविषयी आज व्हिडिओतून बघणार आहोत। बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित विरोधक आणि प्रस्थापित यामध्ये कशा प्रकारे वंचित घटक, बहुजन घटक रगडला जातोय याचा प्रत्यय आलेला आहे। पण आतापर्यंत मराठा समाज कुठेतरी थोडंसं त्याचा युगो हर्ट व्हायचं या गोष्टी करता। त्यांना वाटायचं की आपण जय भीम कसं बोलावं, वंचितला मतदान कसं करावं, वंचित सोबत कसं जावं, लोक काय म्हणतील, जे यांच्या डोक्यामध्ये जे किडे भरले होते पहिलं ते पूर्णपणे दुरुस्त केले किंवा दूर केले। त्याला काही घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये, ते रेस्पॉन्सिबल आहे त्या गोष्टीसाठी। आणि त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती गोष्ट म्हणजे या जातीय वादामुळे जे आपले महापुरुष आहेत ते महापुरुष वाटले गेलेले। आणि त्यामध्येच शिवजयंतीला आंबेडकरी समाज आणि मराठा समाज एकत्रितरित्या ह्या दोन्हीही जयंत्या त्याने साजऱ्या केल्या। हे भीमजयंती असेल किंवा शिवजयंती असेल, या दोन्हीही जयंती महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे दोन समाज एकत्रित येऊन ह्या दोन्ही जयंती साजरी झाल्या। आता ह्या एकत्रित येऊन जयंती सोबतच अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये। ती गोष्ट कुठली, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू होता त्यावेळेस ज्या प्रकारे बहुजन समाज हा पूर्णपणे पाठिंबा त्यांनी दिला होता मराठ्यांना, पहिली गोष्ट। आणि ज्यावेळेस बैठका असतील, मोर्चा असतील, त्यावेळेस सगळ्यात जास्त सहकार्य समाजाने केलं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे बहुजनांचे कैवारी म्हणून आपण प्रकाशजी आंबेडकरांना या ठिकाणी बघत असतो। एक बाबासाहेबांचे नातूही त्याही नात्याने बघतो आणि आपण आपला कोणीतरी हितचिंतक आहे, शुभचिंतक आहे म्हणून आपण त्याही गोष्टीनं आपण त्यांना बघतो। या दोन्हीही एकत्रीकरणामध्ये दोघांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे। त्यामध्ये जरांगे पाटील आणि सेकंड नंबरला प्रकाशजी आंबेडकर। कुठेतरी ह्या एकीकरणामध्ये, कुठेतरी ह्या दोघांच्या समन्वयामध्ये मराठा समाज आणि आंबेडकरी समाज एकत्रित येण्यामागचं कारण किंवा रेस्पॉन्सिबल जे असतील ते जरांगे पाटील आणि वंचितचे प्रकाशजी आंबेडकर। आता बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था होऊन बसलेली आहे ज्याचे गणित लावले गेले। भाजप तर ओळवळ म्हणते की भाजप हा ओबीसीचा पक्ष आहे, भाजपचा डीएनए हा ओबीसी आहे, तर मग जो एससी समाज आहे, मराठा समाज आहे, त्यांनी करायचं काय? भाजप जर हा पक्ष पूर्णपणे ओबीसी असेल तर मराठ्यांनी मतं कुणाला करायचे, एससीने मतं कुणाला करायचे, या ठिकाणी प्रश्न येतो। आणि पुढला मुद्दा असा होता, मराठा जो आरक्षण होतं त्याच्या पार्श्वभूमीवरती मराठा आरक्षण समोर ठेवून काही गोष्टी उघड झाल्या। त्यामध्ये जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितले की प्रस्थापित मराठे आणि प्रस्थापित विरोधक यांना कोणीही वोट करायचे नाही। जो कोणी मराठा आरक्षणाच्या सोबत होता, सोबत उभा राहिला, त्यालाच वोट करायचं, अर्थात वोट हे वंचितला। ठीक आहे। आता या ठिकाणी मुद्दा कुठला येतो, एक राहून राहून डोक्यामध्ये प्रश्न तोच येऊन टेपतो की मराठा समाज वंचितला मतं करेल का? हा प्रश्न याच्या कमेंट्स पण भरपूर आहेत। अनेक सामाजिक आपण पोल म्हणतो तो पण तो सांगतोय की मराठा समाज वंचितला मत करेल काय?
मराठा समाज वंचितला मत करण्यापेक्षा मराठा समाज अपक्षाला मतदान करेल किंवा नोटा दाबेल, या पण चर्चा आहेत. पण मराठा समाज हा वंचितला मत करणार नाही, मतदान करणार नाही, मत देणार नाही, या गोष्टी असतील. पण या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी कळतात की मराठा समाज यावेळेस जात बघून मतदान करणार नाही. बघा, आपण आतापर्यंत पारंपरिक मतदान करत आलेलो आहोत. आमचे वडील हे भाजपचे कार्यकर्ते होते म्हणून आम्ही 4 ते 5 वेळेस वोटिंग भाजपला केली. आम्ही काँग्रेसला वोटिंग केली 5-10 वेळेस. पण हाती काय आलं? हाती काहीच नाही आलं. आणि ज्या वेळेस समाजाला गरज होती आधाराची, त्यावेळेस त्यांना आधार नाही भेटला. त्यांना वारंवार आपला अपमानच सहन करावा लागला. आणि मराठा समाजाचा एक असा आरोप आहे की मराठ्यांची दिशाभूल याच्या माध्यमातून घडून आली, हा पण आरोप मराठी करतात. मग हे जे कारण आहे मराठा आरक्षणाचं, एखादा आपल्या जातीचा माणूस, आपल्या कास्टचा माणूस आपल्यासाठी उभा राहत नाही, तो आपल्याकरता लढत नाही, तर मग असे पैलवान सांभाळायची काय गरज आहे? आपण घरामध्ये बैल पाळतो बघा. बैल काम काय करतात? शेतीमध्ये नांगरणी, पेरणी असेल, शेतीमधले मशागत हे बैल करतात. पण ज्या बैलांना आपण निवडून दिलोय ते बैल आपल्यासाठी कुठलंच काम करत नाही. आपल्या मेहुण्याला, बायकोकडले पाहुणे रावळे, चौकलीला नोकऱ्या लावायचं, प्लॉटिंग करणे, शेती, हॉटेल हे खोलायचं. मतदाराला अजिबात ढुंकून सुद्धा बघायचं नाही. कुणी वर्गणीला पण घरी गेलं तर त्याला बाहेर वेटिंग बसावं लागतं 2-3 घंटे, मग त्यांची मीटिंग होते. पण एखादी कुठलीही हक्काची गोष्ट होत्या, त्या हक्काच्या गोष्टीवरती प्रस्थापित आपल्या जातीचे लोक कधीच एकमेकाला धावून नाही आले. म्हणून या वेळेस जो इलेक्शन पॅटर्न आहे महाराष्ट्रामधील, तो पूर्ण पॅटर्नच चेंज झालाय. ज्या प्रकारे शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं, स्वराज्यामध्ये प्रत्येक कास्ट होती, 12 बळददार यांनी सोबत राहून राज्य केलं. स्वराज्यामध्ये कुठली जात श्रेष्ठ, कुठली जात नीच हा भेदभाव केव्हा झाला नाही. स्वराज्यामध्ये ज्याचं कर्तृत्व श्रेष्ठ आहे त्यांना पद दिले. म्हणजे शिवरायांच्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जातीचा माणूस हा होताच. राजमहालापासून ते सल्लागारपर्यंत सर्व लोक हे जातीनं, कोण भिल्ल, कोण महार, कोण चांबार, कोण ढोर, कोण पाल, असे लोक तिथं कामाला होते. पण यावेळेस प्रश्न तोच येतो, आम्हाला यावेळेस शिवरायांचं स्वराज्य उभा करायचं महाराष्ट्रामध्ये. आणि ते स्वराज्य तेव्हाच येईल ज्या वेळेस राजकारणामध्ये सर्व घटक असतील. सध्या राजकारणामध्ये घराणेशाही चालू आहे, किंवा काही ठराविक लोकांनाच तो चान्स मिळतो राज्य करण्याचा. पण सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना हा त्यांना चान्स मिळत नाही. करायची इच्छा खूपच आहे, ज्ञान भरपूर आहे, पण त्या ज्ञानाचा उपयोग चटया उचलण्यासाठी होतो. त्यामुळं यावेळेस समाजाने निर्णय घेतलाय, त्यामध्ये जो समाज आतापर्यंत वंचित आहे त्यामध्ये प्रत्येक कास्ट येईल. जो गरीब समाज आहे तर त्याला निर्णय घेतलाय की आपण त्यांना सहकार्य करायचं नाही, आपण प्रस्थापितांना सहकार्यच करायचं नाही, आपण आपल्या लोकांना सहकार्य करायचं. आणि परिणामी आपलेच लोक उभा करायचे. त्यामध्ये 12 पगड जाती आहेत, त्यामध्ये सर्व कास्टचे लोक आता यावेळेस निवडणुकाला उभे राहणार. त्यामध्ये मराठा समाज, बहुजन समाज, सर्व समाज एकत्र एक प्रस्थापिता विरोधामध्ये बंड पुकारून हा समाज एकत्रित येऊन यावेळेस आपल्या महाराष्ट्रामधील इतिहास नक्कीच घडवणार. आणि तो इतिहास लिहिण्यासारखा नक्कीच असणार. कारण जोपर्यंत पूर्ण समाज एकत्रित येत नाही तोपर्यंत इतिहास घडत नाही. हा पण एक इतिहास आहे. त्यामुळं आता ह्यावेळेस पूर्णपणे समाज एकत्रित येणारच. तुमचं एकूण मत काय आहे याविषयी? खरंच हे 2 समाज सोबत इतर जाती एकत्रित येतील का? आंतरजाती प्रस्थापित विरोधामध्ये लढतील का? तुमचं मत खाली नक्कीच नोंदवा. तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ याच्यात शेअर करा. जय हिंद.